जय महाराष्ट्र मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामी कृपेने तुमचा दिवस आनंदाने जाओ आणि तुमच्या मनामधले असलेल्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण हो, ही मी स्वामी चरणी प्रार्थना करते। तर 4-5 दिवसानंतर आत्ता ऊन आले आमच्या इकडं। 3-4 दिवस झाले खूपच पाऊस होता आणि ढगाळचं वातावरण होतं, पण आता सध्या ऊन पडले। तर त्यासाठी माझी लहान मुलगी जास्त सू करते थंडी पडल्यानंतर, म्हणून जी गादी होती ती थोडंसं उन्हामध्ये नेऊन टाकली होती। त्याच्यानंतर त्याला पाण्यामध्ये थोडंसं डेटॉल, कम्फर्ट आणि थोडंसं निरमा असं टाकून व्यवस्थित असं गादीला मी पुसून घेतलं होतं आणि उन्हामध्ये एक थोडं 15 ते 20 मिनटं वाळवलं आणि थोडीशी वाळल्यानंतर तिला थोडंसं असं बडवून घेतलं, म्हणजे त्यामधली थोडं धूळ कचरा 10 ते 10:30-11च्या दरम्यानमध्ये आमच्याकडं ऊन छानसं निघालं होतं। तर बरं झालं, कारण हे खूप पावसाने सुद्धा खूप घरामध्ये खूप मोठा वास येत होता। तर पूर्ण घर क्लीन करून घेतलं, गादी वगैरे छान अशी वाळवून स्वच्छ करून घेतली। तर तलाठी भरती येणार आहे अशी शक्यता आहे म्हणतायत। तर बरेचसे त्यांच्या व्हिडिओवरती कमेंट येत आहेत की सिलेबस सांगा, प्रिवियस क्वेश्चन पेपर सांगा, किंवा मग तुम्ही तलाट्याचा कसा सिलेबस आहे त्याच्यावरती एखादी व्हिडिओ बनवा। तर मी हळूहळू तुम्हाला तेही सांगेल। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर 10-10:30च्या दरम्यान ऊन सावली असंच होत होतं। त्यानंतर मी माझ्या इशूला झोपी घातलं, तर ती या कठेला झोपली असती, तर हळूहळू ती सरकत पूर्ण पलीकडे गेली। तर मी यानंतर जे तलाठीविषयीचे जे व्हिडिओ आहेत किंवा मग सरळ सेवेचे कोणतेही जे आपण एखादी पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतो घरी, आपल्याला खूप जबाबदाऱ्या असतात। तर सर्व परिस्थितीवर मात करून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडून आपण एखादी पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय। तर त्यासाठी आपल्याकडं वेळ हा खूप कमी आहे। जेवढा वेळ आहे मिळतोय तेवढ्याच वेळेमध्ये आपल्याला तो अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे। तर त्यासाठी तुम्ही स्वतः होऊन जास्त जर अभ्यास केला, स्वतः नोट्स काढला, स्वतः प्रिवियस क्वेश्चन पेपरचे सराव केला तर होईल। तर तुम्ही एखादी बॅच पण जॉईन करून घेऊ शकता, कारण बॅच पूर्ण झाल्यानंतर आपल्याला फक्त प्रॅक्टिससाठीच वेळ देता येतो। तर जसं आपल्याला जमेल तसं। तर मी तलाठीचं स्ट्रॅटर्जी आणि प्लॅनिंग काय आहे, कसं करायचं, गृहिणींसाठी बेस्ट प्लॅनिंग आणि ब्रिक स्ट्रॅटर्जी तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करेन। त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे आलेले व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचतील। तर तलाठी भरतीची जे गृहिणी तयारी करतात त्यांनी काय काय करायला हवं, कोणते कोणते पुस्तके घ्यायला पाहिजे, याच्या अगोदरही मी काही व्हिडिओ तुम्हाला यूट्यूब चॅनलवर माझ्या टाकलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघून घ्या। तर ही आहेत आपले मखाचे जे कणस असतं त्याची ही केस। तर मुतखड्यावरती हा खूप रामबाण इलाज आहे, तर तुम्हाला करून पाहायचं असेल तर नक्की करू शकता। मागच्या काही महिन्यापूर्वी सरूच्या पप्पांना किडनी स्टोनचा म्हणजेच मुतखड्याचा त्रास झाला होता। तर आयुर्वेदिक औषधं घेतल्यानंतर फरक पडला, पण तरीही कधीतरी असं दुखल्यासारखं होतं असं वाटत आहे त्यांना। तर एका आयुर्वेदिक वैद्याने सांगितलं होतं की जी मक्याची जी केस असते त्याची पाण्यामध्ये जर उकळून पिली तर छान म्हणजे किडनी साफ होते आणि युरिन इन्फेक्शन वगैरे जरी असेल तरी आपल्याला कमी होऊन जातं। तर त्यासाठी ही मक्याची थोडीशी केस स्वच्छ पाण्याने धुवून घेतली, त्यामध्ये किडा वगैरे असू नये, तुम्ही लक्ष द्या बघा। आणि थोडंसं पाणी 1 ते 1.5 ग्लास पाणी उकळायला ठेवायचं आणि ते पाण्याला उकळी आल्यानंतर ती केस त्यामध्ये टाकायची आणि केस टाकायची आणि मंद आचेवरती 10 मिनटं शिजवायचं। आपण 1.5 ग्लास पाणी जर टाकले तर त्याचं 1 ग्लास होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं। त्या पाण्याचा कलर चेंज होतो, कलर चेंज झाल्यानंतर आपल्याला थोडंसं कोमट झाल्यानंतर ह्या काढा सकाळी उपाशी पोटी प्यायचा आहे। तर शरूच्या पप्पांनी 2-3 दिवस घेतले, ते पुन्हा घेतात कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 21 दिवस तुम्ही हा काढा घेऊ शकता। तर नक्की ट्राय करा, खूप छान आहे। मी थोडासा 1 कप घेतला होता, काही प्रॉब्लेम नाही आहे, कारण ते नॅचरली आहे। कोणतंही युरिन इन्फेक्शन जर झालेलं असेल किंवा मग किडनी स्टोन जर झाला नसेल किंवा एखादी खडे होत जरी असेल तर पूर्ण किडनी क्लीन करण्याचं काम हे काढा करत असतं। तो खूप छान रिझल्ट आहे, तर करून बघा। आणि नैसर्गिक असल्यामुळे त्याचा काही साईड इफेक्टसुद्धा नाही आहे, तर तुम्ही ट्राय करू शकता। तर तलाठी भरती, त्यानंतर कोणतीही सरळसेवेची भरती जी मी तुम्हाला सांगत होते की ज्या येणाऱ्या पोस्टसाठी आपण तयारी नक्की सोबत करूया। तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आणि तुम्ही एक साधी गृहिणी आहे आणि माझ्या पद्धतीने मी जसं मला जमेल तसं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा तुमच्या सपोर्टने एक यूट्यूब फॅमिली बनवण्याचा प्रयत्न करते। त्या चॅनलला सपोर्ट करा,
लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर या अगोदरसुद्धा मी बरेचसे व्हिडिओ चॅनेलवरती टाकलेले आहेत. काही अडचणी काही येत असतात, तर त्यामुळं कधीही सातत्य राहत नाही आहे. तर मी जास्तीत जास्त कन्सिस्टन्सी ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, हा काढा येलो कलर चेंज झाला आहे. त्याचा कलर चेंज झाल्यानंतरच ते काढायचं आणि सकाळी सकाळी उपाशी पोटी घ्यायचं. तर हा आपण जसं बसून घेऊ शकतो, पण जास्त उकडू स्टाईल जेव्हा बरेच जण सांगतात की आता इंडियन टॉयलेटला जसं आपण बसतो त्या टाईपमध्ये बसून जर घेतला तर अतिच उत्तम. तर ही माझी परी झोपली होती. आज बरंच छानसं ऊन निघालं होतं, त्यामुळं जे घरातले पूर्ण कुमट वास यायचे जे होते चादरा वगैरे तसं पूर्ण धुवून टाकल्या होत्या मी. तर त्यांना काढून घडा करून ठेवलं. त्यामध्ये शरूच्या येण्याचा टायमिंग झाला होता. तर ती सकाळी 9 वाजता 8:30 ते 9पर्यंत जाते आणि 2, 2:30, 3पर्यंत अशा वेळेमध्ये ती परत येते. तर वाळलेली कपडे सगळे मी काढून घड्या करून ठेवली. त्यामध्ये त्यांच्या मुलींचे टॉवेल पण होते. तर हे असं गृहिणींना घरात काम कितीही असो कमीच असतं, केलं तेवढं काम कमीच पडतं. तर 2 मुलींना सांभाळत, घर सांभाळत, शेतीची कामं करत, त्यानंतर घरची कामं करतही आपण एक पोस्ट मिळवण्यासाठी प्रयत्न करूयात. तर मी लवकरच ते व्हिडिओ अपलोड करेल, तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि हो, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर मी वेळेनुसार वेळ काढून तुमच्यापर्यंत छोटे छोटे व्हिडिओ पोस्ट करण्याचा प्रयत्न करते. तर मोटिवेशन करण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या तर मुली 2 छोट्या आहेत, पण ज्यांना वर्किंग वुमन आहेत. त्यानंतर घर सांभाळतसुद्धा आपण बरंच काही मिळवू शकतो. याचे खूप सारी उदाहरणं आहेत. यामध्ये वयाचं काही बंधन नाही आहे किंवा कोणतंही बंधन नाही आहे. आपण जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. तर ती शरू शाळेतून आली आणि त्यानंतर ह्या दोघ्या बहिणींचा अभ्यास चालू होता. तर ती होमवर्क करत होती, तेही बाहेर बसून, कारण लाईट गेली होती.